आणि आता एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। हिंगोली जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र अर्थात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला। बळसोंड भागातील प्रगती बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या नाफेड केंद्रात शेतकऱ्यांनी 8 ते 10 महिन्यांपूर्वी सोयाबीन विक्री केली, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार चक्रा माराव्या लागतात। फसवणुकीस जबाबदार असलेल्या केंद्रचालकावर कारवाई करून रखडलेले पैसे तातडीने मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हे संपूर्ण शेतकरी या शेतकऱ्यांनी नाफेड हमीभाव केंद्रांवर आपली सोयाबीन जे शेतीमाल आहे ते विकलेला आहे आणि त्यानंतर जे नाफेड केंद्र चालक आहे त्या ज्या संस्था चालकाने या शेतकऱ्यांची लाखो रुपये जे आहे ते अद्यापर्यंत दिलेले नाही। जवळपास 7 ते 8 महिन्यापासून या शेतकऱ्यांनी जे आहे ते शेतीमाल विकलेला आहे, मात्र अद्यापही या शेतकऱ्यांचे जे आहे ते पैसे देण्यात आले नाहीत। मात्र प्रशासनाकडून या संबंधित नाफेड केंद्र चालकाकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। किती लाखाची फसवणूक झाली तुमची? 2,81,000। कधी माल विकलाय? जानेवारी मध्ये 1 लाख। बर, 2,81,000 जानेवारी विकला, आजपर्यंत पैसे आलेले नाहीत। मी परेशान आहे। बरं, कसं जगताय मग घरी? घरी काय परेशान, पोरं कलमा करत राहिले, शिवा देत राहिलेत। माल कशाला दिला, काल दिला, सरकारला माल दिला आम्ही। सरकारच्या याच्यात आजपर्यंत आम्हाला 5 पैसे नाही आलेत। अजून काय शेतकरी आहेत? किती लाखाची फसवणूक झाली तुमची? आमची पूर्ण फसवणूक झालेली आहे 2,83,000ची। 1,33,000चा एक चेक आहे आणि 1,83,000चा चेक आहे। आम्हाला कमीत कमी 9 महिने झाले सोयाबीन विकून आणि कुठला 1 रुपया सुद्धा आलेला नाही। आता शेतकऱ्यांना आता फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। एकदा आम्ही शासनाला निवेदन दिलंय, शासन म्हणतंय की तुम्ही FIR करा। आम्ही FIR आमच्या प्रक्रियेने करू, पण शासनाचाही हस्तक्षेप याच्यात गरजेचा आहे। लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं आहे। विद्यमान आमदार, कळमनुरीचे आमदार, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब, SP साहेब यांना सगळ्यांना आमचं निवेदन आहे की आता शेतकऱ्यांना फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। घरात वाद कलह निर्माण होत आहेत, लवकरात लवकर पैसे प्राप्त झाले पाहिजे यासाठी कारवाई करा। शेतीमाल विकलाय तरी सुद्धा हातात 1 रुपया नाही मिळाला, त्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होत असले शेतकरी सांगतायत। किती लाखाची फसवणूक झाली तुमची आणि कधी माल विकला होता? आम्ही जानेवारी मध्ये माल विकला सर, 2026 ला। आज 8 महिने झाले आम्ही चक्र मारून बेजार आहोत। इथं कलेक्टर ऑफिसला, DMO ऑफिसला, परभणी मेन ऑफिस आहे तिथं जाऊन आलो आम्ही सर। ते उडवडीचे उत्तर द्याले सर्वजण आम्हाला। आज उद्या तुमचे पैसे जमा होतात, माल विकतात त्यावेळेस सांगतात 15 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होईल। आज माझे 3,50,000चे नुकसान झालेलं आहे सर। आज योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही नाफेड मार्फत आम्ही माल विकलेला आहे सर। तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलेत, काय म्हटलेत का कलेक्टर साहेब? आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना। आता ते म्हणले पुढचे प्रोसिजर करू म्हटले, पण असं आता किती दिवसांनी होते काय होते? आम्ही 8 महिने झाले आज परेशान आहोत सर। आम्हाला बँकेचं लोन पण भेटून नाही राहिलं। किती शेती आहे तुमच्याकडे? किती माल विकला तुम्ही नाफेडकडे आणि किती पैसे राहिले तुमचे? माझ्याकडे 20 एकर शेती आहे। मी 4,40,000 रुपयाचा माल विकलेला आहे। 82 क्विंटल 50 किलो 23 डिसेंबरलाच माल दिलेला आहे। ते तेव्हा मध्ये म्हटले होते 15 ते 20 दिवसात तुमचे पैसे खात्यावर जमा होतील। त्याच्या बाद त्याला 1 महिना जाऊ दिला, 1 महिन्यातही 1 रुपया पण पडला नाही। मग म्हणत खातं तुमचं बरोबर नाही। बँकेत गेलो, खातं पाहिलं, खातं काहीच नाही। असे उडवाउडीचे उत्तर देत राहिले ते। अद्यापही 1 रुपया त्याने दिला नाही। नंतर आम्हाला 1 रुपया दिला नाही, पण चेक तर दिला तुम्हाला। 4,39,000 रुपयाचा चेक दिलाय। हा, चेक दिला, परंतु चेकावर त्याच्या अकाउंटला 1 रुपया नाही। चेक बँकेत लावला असता, चेक वठवला गेला नाही, बाउन्स झाला। नंतर वापस आला रिटर्न मेमो। त्या मी म्हणलं साहेब तुमच्या खात्याला रुपया नाही, तर ते म्हटले पैसे आता सध्या नाहीत माझ्याकडे, जसे आले तसे तुम्हाला देईन। आता अद्यापही त्याने 1 रुपया मला दिला नाही। घरच्या आता एवढा त्रास व्हायला लागला की शेतीला तर 1 रुपया लावायला नाही, व्याजानं पैसे काढून आता पेरणी पाणी केली। कधीपासून चक्र मारते शासकीय कार्यालय? सर, नोव्हेंबरच्या 18 तारखेला माल विकलेला आहे। 64 क्विंटल माल विकलेला आहे। 3,21,000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि 1500 तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलेले। त्या आशेवर मी बसलो, परंतु अद्यापही मी चक्रा करू त्यांनी मला काय 5 पैसे दिले नाहीत आतापर्यंत। मी शेवटी परभणीच्या ऑफिसशी संबंध साधला, तर ते म्हणले आमच्याकडे माल त्यांनी द्यालाच नाही। मला साहेब आमच्याकडे ऑनलाईन पावत्या आहेत माझ्याकडे, ते आहे म्हणे। त्यांनी परत घेतला आणि त्यांनी कुठे विकला आम्हाला माहित नाही, आम्हाला काय पुन्हा तुम्ही असे सांगू नका। नंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, ते म्हणे उद्या या, परवा या, असं आम्हाला। किती लाख रुपयाची फसवणूक? माझी 3,41,000 अडकून पडली सर पैसे। चांगला दर मिळतो यासाठी नाफेड हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं। संपूर्ण वर्षभराची कमाई शेतकऱ्यांनी जे ती विकलेली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हातामध्ये 1 रुपया आलेला नाही। शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे। शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना अशा प्रकारे चेक देण्यात आलेले आहे, ज्या अकाउंटवर 1 रुपया नाही अशा प्रकारे चेक दिले आणि चेक बाउन्स झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयाची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन या शेतकऱ्यांना तात्काळ यांचे पैसे द्यावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.